गुरुजी विचारतात चिंटूला, चिंटू मला सांग सगळ्यात जास्त नशा कशात? त्याच्यावर चिंटू म्हणतो पुस्तकात. गुरुजी म्हणतात कसं काय? अहो सर पुस्तक उघडलं की झोप येते. गुरुजींनी चिंटूला पार पुस्तक फाटेपर्यंत मारला. आपल्यालाच आपला अभिमान कावा वाटतो. जेव्हा पेपर चालू असतात ना आपल्याला काय पण येत नसतं ना. पाठीमागनं सर येताना बोलतात पेपर नीट धर, पाठीमागचा तुझा पेपर बघतं. डोळ्यात पाणीच येतं राव. एकदा बायको माहेराहून परत येते. नवरा दरवाजा उघडतो ना जर जरात हसायला लागतो. त्याच्यावर बायको विचारते का आवरं का जायला हसायला? त्याच्यावर नवरा म्हणतो काय नाही, मला माझ्या गुरुनं सांगितलंय संकटाचा सामना हसत हसत करायचा. एका माणसाने 100 याला रक्तदान करून एक नवीन रेकॉर्ड केला. म्हणून ब्लड बँकेने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. पण त्यांनी त्या माणसाला न बोलवता त्यांच्या बायकोला स्टेजवर बोलवलं. तर बायकोला आश्चर्य वाटलं, माझा का सत्कार करतोय ते? माझ्या नवऱ्यानं रेकॉर्ड केला ना. तेव्हा ब्लड बँकेने खुलासा केला, मॅडम तुम्ही नाही आठवलं म्हणून आम्हीच आठवलं. शेजारचा माणूस एका पोराला विचारतं काय रे मग यावेळी किती टक्के मिळाले तुला? तर ते पोरग म्हणतं आ गए मेरे मौत का तमाशा. चिंटू पिंटूला बोलतो ऐक ना, काल माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता तर माझ्याकडे पुरेसं पैसे नव्हतं म्हणून मी माझ्या बहिणीची गोल्डन रिंग चोरून तिला गिफ्ट म्हणून केली. त्याच्यावर पिंटू त्याच्या कानाखाली मारतो आणि बोलतो तुला लाज नाही वाटत बहिणीची रिंग चोरायला? 3 महिने ओव्हर टाइम करून मी ती गोल्डन रिंग बनवली होती. त्याच्यावर चिंटू त्याच्या 2 कानाखाली मारतो आणि बोलतो मग तुला मारायला लाज नाही वाटत? काय पण झालं तरी रिंग तुझ्याच घरात गेली ना. एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडे रडत रडत आली आणि बोलली जानू मला माझ्या बाबाने काल तुझ्याबरोबर बाईकवर कॉलेजला जाताना पाहिलं. त्याच्यावर ते बॉयफ्रेंड बोलला मग मग काय झालं? त्याच्यावर ती पोरगी बोलली काय नाही, काय सांगू तुला, माझ्या बापूसने माझ्याकडनं बसचे पैसे परत घेतले. एकदा चिंटूला शाळेत यायला उशीर झाला म्हणून मास्तरांनी त्याला विचारलं काय रे चिंटू शाळेत यायला उशीर का झाला तुला? त्याच्यावर चिंटू बोलला ते माझ्या आईस आणि माझ्या बापूस लय जोरजोराचे भांडत होते. तर मग मास्तर बोलले मग त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध? त्याच्यावर चिंटू बोलला आईच्या हातात माझा एक बूट ना बापूसच्या हातात माझा दुसरा बूट होता. बायको सावताला आरशामध्ये अशी न्याहाळत होती आणि तिने आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारला काय तुम्हाला माझं वय किती वाटतं? त्याच्यावर नवरा तिला बोलला तुझ्या स्किनकडे बघून 18, तुझ्या केसांकडे बघून 20 ना तुझा बांधा बघून 24. त्याच्यावर बायको म्हणते ऐश्य तुमचा उगाच आपलं काहीतरी. त्याच्यावर नवरा म्हणतो थांब अजून बेरीज राहिले माझे. एकदा एका माणसाचा जोराचा ऍक्सिडेंट झाला. त्याचे मित्र त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टर बोलतात ऐक तुम्ही जरा 1 तास आधी आणायला पाहिजे होतं, आम्ही त्याला वाचवलं असतं. त्याच्यावर तो मित्र चिरून बोला ये नारसाल्या देव का पोकाल बांबूचे फटके. 1 तास आधी काय 10 मिनिटं आधी ऍक्सिडेंट झालाय. 1 तास आधी काय मुद्दाम गाडीला ठोकून त्याला इकडे घेऊन यायला पाहिजे होतं का? बावळट. सासूबाई एकदा घर आवरत होत्या. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या सुनेचा बायोडेटा सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता. त्याच्यामध्ये लिहिलं होतं स्वयंपाक करण्याची भयंकर आवड. त्याच्यामध्ये सासूबाईंनी त्यांच्या परमाने चेंजेस केले ना लिहिलं भयंकर स्वयंपाक करण्याची आवड. सासूबाई शिक्षिका होत्या ना, त्या पण पुण्यात नादच करायच्या. काय मग आगरी कोली झणझणीत मिसल कशी वाटली तुम्हाला? अशीच झणझणीत मिसल घेऊन येतो आम्ही पुढच्या भागात. पण बघत राहा कॉमेडी मिसल तर्री मारून.